नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जयंतने केला विश्वाच्या आईचा खून, तर दुसरीकडे मात्र जयंतला पोलीस ठोकणार आता बेड्या. लक्ष्मीने जयंतला काढलं चक्क आता धक्के मारून घराच्या बाहेर, तर दुसरीकडे मात्र विश्वा आणणार सगळ्यांसमोर जयंतचा खरा चेहरा. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे आपल्या विश्वाने जानूला सगळ्या जगासमोर जिवंत आहे हे बाहेर आणण्यासाठी खूप सारी मदत केलेली असते आणि फायनली आता तो दिवस उजडलेला असतो आणि आपला विश्वा आता भावनाच्या घरी, म्हणजेच तुम्हाला माहितीच असेल की गाडेपाटलांच्या घरामध्ये हा सगळा राडा होणार असतो आणि त्या ठिकाणी विश्वा आता स्टेजवरती जाऊन सगळ्यांना सांगतो की आता या ठिकाणी गाणं गाण्यासाठी येणार आहे माझी खूप जवळची मैत्रीण म्हणजेच जान्हवी. तर हे ऐकल्याच्या नंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि जानू आता स्टेजवरती जाते आणि तिचा तो पदर असतो डोक्यावरचा तो बाजूला काढते आणि सगळ्यांसमोर गाणं गायला सुरुवात करते. आणि जसं की ती गाणं गायला सुरुवात करणारच तर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो, कारण की सगळ्यांना कळतं की जानू जिवंत आहे आणि ही सेम टू सेम जानूच आहे. तर हे कळाल्याच्या नंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, कारण की सगळ्यांना विश्वासच बसत नसतं की जानू जिवंत आहे ते. पण आता सगळ्यांना फायनली विश्वास ठेवावा लागतो की आता जानू जिवंत आहे, त्याच्यामुळे प्रचंड सगळ्यांना धक्का बसलेला असतो. जानूचं गाणं झाल्याच्या नंतर मात्र तुम्ही पुढे पाहसाल की हा जयंत कानिटकर स्वतः स्टेजवरती जातो आणि म्हणतो की मला माहीत होतं जानू तू माघारी नक्की येशील, आता तू आली ना तर आपला सुखाचा संसार परत सुखाने चालू होईल. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर जानूला प्रचंड धक्का बसतो आणि तुम्ही पाहिलंच असेल की या हरामखोर जयंतने निर्जळी उपवास धरलेला असतो आणि त्यांनी सांगितलेलं असतं की जानू तुझ्या हातानेच हा माझा उपवास सोड. आणि त्यासाठी जयंत हा एक तांब्या घेऊन जातो आणि म्हणतो की जानू तुझ्या हाताने मला पाणी पास. तर जानू तो तांब्या फेकून देते आणि तेवढ्यात मात्र आपल्या जानूला चक्कर येते आणि इथेच घडतो मित्रांनो सगळ्यात मोठा ट्विस्ट, कारण की ज्या क्षणी जानूला चक्कर येते त्यावेळेस मात्र जानू पडते आणि त्यावेळेस मात्र सगळेच जण तिथे बसलेल्या लोकांना एवढा मोठा धक्का बसतो की काय सांगू तुम्हाला. कारण की लक्ष्मी तर धावत पळत जाते, कारण की तिला तर आधीच धक्का बसलेला असतो की जानू जिवंत आहे ते ऐकल्याच्या नंतर आणि या क्षणाला माझ्या मुलीसोबत काय झालं हे घडल्याच्या नंतर तर मात्र तिला अजूनच जास्त धक्का बसतो. तर जयंत मात्र जानूला उचलण्याचा प्रयत्न करत असतो, तेवढ्यात तिथे विश्वा जातो आणि विश्वा म्हणतो की हात नको लावू तिला, कारण की तुझी हिंमत कशी झाली जानूला माझ्या हात लावण्याची. आणि मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट इथं असं घडलेली असते की विश्वाने मैत्रीच्या खातीर तर जानूला मदत केलेली असते, कारण की सगळ्यांना त्याचा अभिमान तर वाटायलाच पाहिजे. पण दुसरीकडे मित्रांनो सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे सईला, विश्वाच्या आईला, कारण की त्यांना एक गोष्ट कळालेली असते की विश्वाचं ज्या मुलीवरती प्रेम होतं ना कॉलेजमधल्या, ती मुलगी म्हणजे ही जानूच होती आणि ही जान्हवी आपल्या घरामध्ये राहत होती. आणि ज्या क्षणी मात्र हे विश्वाच्या आईला कळतं, सोबतच आपल्या सईला कळतं, त्यावेळेस मात्र त्यांच्या पायाखालची जमीन सरकते, कारण की त्यांना कळत नाही की आता नेमकं करावं काय. कारण की विश्वाने एवढा मोठा आपल्यासोबत असा विश्वासघात करेल याचा स्वप्नात पण त्यांनी विचार केलेला नसतो. कारण की विश्वाच्या आईला तर कळत नसतं की सईची कशी समजूत काढली पाहिजे, कारण की आता तुम्हाला माहितीच आहे की शेवटी काही जरी झालं तरी सईने अगोदरच विश्वाला सांगितलं होतं की तुझं ज्या मुलीवरती प्रेम होतं ती मुलगी ह्या जगात नाही आहे, त्याच्यामुळे आता तिच्याबद्दलच्या सगळ्या फिलिंग्स तिला पूर्णपणे विसरून जा आणि तुझा आणि तिचा काहीच संबंध नाही असं मला सांग विश्वा, आणि मला प्रॉमिस कर, त्याच्यानंतरच आपण एंगेजमेंट करूया. आणि तुम्ही पाहिलंच की विश्वाने ते सगळं मान्य केलं होतं आणि त्याच्यानंतरच सईचा आणि त्या दोघांची एंगेजमेंट देखील झाली. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिलंच की खूप सारे काही कुटाणे पण झाले, पण याबाबत मात्र सईला याने काही देखील खबर लागून दिलेली नसते विश्वाने. आणि जानू अगोदर सांगत पण होती विश्वाला की आपण लवकरात लवकर हे सत्य सईला तर सांगूया, पण विश्वा म्हणत असतो की योग्य वेळ आल्यावरती सांगूया, आत्ता जर सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर आता ही बातमी तर मात्र सईपर्यंत तेव्हा पोहोचलेली नसते आणि सईला आणि विश्वाच्या आईला सगळ्यात मोठा धोका हा वाटतो, कारण की त्यांच्या घरामध्ये राहणारी मुलगी तनू नावाने आमच्या घरामध्ये राहून आम्हालाच फसवत होती, पण तिचं खरं नाव जानू होतं हे कळल्याच्या नंतर मात्र त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. पण बिचाऱ्या विश्वाला माहीतच नसतं की लक्ष्मी काकू आणि त्याच्या आईचं किंवा त्याच्या बाबांचं यांचं काही नातं संबंध आहे म्हणून, कारण की त्याने याबाबतचा कधी विचार केला देखील नव्हता आणि त्याला याबाबतचा कधी प्रश्न पडला देखील नव्हता, कारण की त्याला वाटलं की यांचा आणि आपला काही संबंध नसेल, कदाचित फक्त माझ्या आणि जानूची मैत्री आहे त्याच्यामुळेच आम्ही एकमेकांना ओळखत असेल. पण खरा भूतकाळ तर मात्र विश्वाला काही माहीतच नसतो. तर तुम्ही पुढे पाहाल की अगोदरच आपल्या जानूला काही दिवसापासून काहीच लक्षात राहत नव्हतं, ती हळूहळू सगळं काही विसरत चाललेली होती आणि तिला चक्कर देखील येत होती. आणि घडलेलं सगळं काही तसंच असतं की जानूला स्टेजवरती चक्कर येऊन पडते, त्याच्यामुळे ती आता सगळं हळूहळू विसरून जायला लागताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल, कारण की जानूला ते आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात, पण तोपर्यंत मात्र जानू हळूहळू सगळं काही विसरून चाललेले असते.
दुसरीकडे मात्र जयंतला वाटत असतं की आता जानू जशी बरी होईल त्या क्षणाला मी आता जानूला घेऊन माझ्या घरी जाईल. पण दुसरीकडे मात्र लक्ष्मी श्रीनिवास यांना धक्का बसणं साहजिकच असतं की एवढे दिवस जानू गायब होती, मग अचानक आली, मग जानू राहिली कुठे, जानू गेली कुठे होती एवढ्या दिवस, मग ती गायब कसं काय झाली, हे सगळे खूप सारे त्यांना प्रश्न पडलेले असतात. कारण की ती समुद्रात पडली, मग त्याच्यानंतर जिवंत कशी झाली, म्हणजे नको तसले यांना प्रश्न पडलेले असतात. पण या सगळ्याची उत्तरे मात्र त्यांना वाटतं की जानूकडेच भेटतील, पण सगळी उत्तरं विश्वाकडे असतात. पण आता सगळेजण विश्वाला अशा नजरेने बघत असतात जसं की विश्वाने सगळ्यात मोठा गुन्हाच केला आहे. तर आता तुम्ही पुढे पाहाल की हॉस्पिटलमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट अशी घडते की हा जयंत चक्क विश्वाची कॉलर पकडतो आणि म्हणतो की जर माझ्या जानूला काही झालं ना तर मी तुला जिवंत सोडणार नाही विश्वा. तर हे सगळं होताना मात्र विश्वा म्हणतो की तिची आज जी काय अवस्था झाली ना या सगळ्याला जबाबदार तूच आहे, कारण की तुझ्यामुळेच हे सगळं काय तिच्यासोबत घडत आहे. कारण की तू एवढा क्रूरपणे तिच्यासोबत वागशील ना असं मला स्वप्नात पण विचार पडलेला नव्हता. कारण की एवढा हरामी माणूस आहे ना तू जयंत. जर माझ्या जानूला काय झालं ना जयंत तर मी तुला सोडणार नाही हे लक्षात घे. पण आता विश्वाने तर मैत्री खाती सगळं काय इकडं करून बसला, पण आता स्वतःच्या कुटुंबासोबत विश्वाने पूर्णपणे संबंध संपवल्यासारखंच केलेलं असतं. कारण की सगळ्यात मोठा धक्का सईला बसलेला असतो, त्याच्यानंतर विश्वाच्या आईला देखील धक्का बसलेला असतो. आणि ही सगळी बातमी आता विश्वाच्या बाबांना देखील कळणारच असते. कारण की तुम्हाला पुढे समजेल की आता विश्वाचे बाबा तर असे साधेसुधे नाही आहेत, कारण की त्यांना तर एवढा प्रचंड राग येतो ना असा कोणी फसवल्यावरती. कारण की तुम्ही पाहिलंच की लक्ष्मीने कशाप्रकारे विश्वाच्या बाबांना स्वतःच्या वडिलांना फसवलं होतं आणि श्रीनिवाससोबत लव्ह मॅरेज केलं होतं. आणि त्याच्याचमुळे हे सगळं काय प्रकरण आत्तापर्यंत इथपर्यंत चालत आलं. म्हणजेच तुम्ही पाहिलंच की विश्वाचे बाबा लक्ष्मी हे एकमेकांसोबत ना नीट बोलतात ना एकमेकांना भेटायला देखील जातात, कारण की प्रचंड एकमेकांच्या मनामध्ये राग आहे. पण आता पुढे बिचाऱ्या विश्वाच्या आयुष्यामध्ये अगदी तसंच होणार आहे. कारण की दुसरीकडे मात्र आता सगळ्यांना हा धक्का बसलेला असतो की मात्र हे झालंच कसं काय. आणि तुम्हाला माहीतच आहे की आता दळवींच्या लोकांनी गाडेपाटलांच्या घरात राडा केला, त्याच्यामुळे आता एक गोष्ट होणारच होती. कारण की तुम्हाला माहीतच आहे की आजीने अगोदरच सांगितलेलं की मला ह्या कार्यक्रमामध्ये कोणता देखील विघ्न नको आहे. आणि आता फायनली विघ्न नाही तर खूप मोठा बवंडर आलेला असतो. कारण की त्या घरामध्ये एवढा मोठा राडा होतो की तुम्ही पाहिलंच असेल की सगळ्यांना वाटत असतं की कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडेल, पण अगदी शेवटी आल्याच्या नंतर जसं की जानू जिवंत आहे कळतं, जानूला चक्कर येते, त्यावेळेस मात्र सगळ्यात मोठा सत्यानाश होतो. आणि मग आजी आता एवढी प्रचंड चिडते की आजी म्हणते की ह्या दळवीच्या लोकांनी ठरवलेलंच आहे का की आमच्या गाडेपाटलांचं नाक कापायचं, कारण की ह्यांच्यामुळे आत्तापर्यंत आमची कुठंच नीट इज्जत राहिली नाही आहे. कारण की हे ज्या कार्यक्रमात येतात तो कार्यक्रमाचं पूर्णपणे वाटोळच करून टाकतात. आणि हे अगदी तसंच झालेलं असतं. कारण की तुम्ही पुढे पाहाल की आता संगीताचा कार्यक्रम चालू असतो त्यावेळेस मात्र याची कल्पना भावनाला काहीच नसतं की संगीत जी गाणारी व्यक्ती आहे ती म्हणजे जानू असेल म्हणून. आणि दुसरीकडे मात्र कोणालाच काही खबर नसते की जानू जिवंत आहे म्हणून. पण आता विश्वाने एवढा मोठा त्यांच्या सगळ्यांपासून हे सत्य लपवल्यामुळे आता सगळ्यांच्या डोक्यामध्ये विश्वा देखील असा जातो की विश्वाला सत्य माहीत असून विश्वाने का सांगितलं नव्हतं. मग सगळ्यांना असं वाटतं की ह्या सगळ्याला जबाबदार विश्वाच असेल. आणि त्याच्यामुळे बिचारा विश्वा काहीच न करता ह्या सगळ्या मोठ्या संकटात फसतो. कारण की आता विश्वाच्या घरचे तर विश्वासोबत काहीच बोलत नाही. कारण की त्यांना वाटतं की एवढा मोठा विश्वासघात ह्या मुलाने केला आमच्यासोबत याबाबत आम्हाला कधीच काय वाटलं नव्हतं, परंतु हा असा वागेल याचा स्वप्नात देखील त्यांनी विचार केलेला नसतो. सई तर म्हणते मला तुझं तोंड बघायची देखील इच्छा नाही आहे, कारण की तू एवढा मोठा माझा अपमान आणि माझ्यासोबत एवढे मोठं मला फसवलं तू, मला स्वप्नात देखील असं वाटलं नव्हतं विश्वा. तर दुसरीकडे आता जानूला शुद्ध आलेली असते, मात्र जानू आता जयंतला ओळखतच नसते. कारण की ती पूर्णपणे विसरून गेलेली असते की हा जयंत आहे तरी कोण. आणि तुम्ही पाहाल की आता जानूला ज्यावेळेस मात्र लक्ष्मी स्वतःच्या घरी घेऊन जाते त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी जयंत देखील बसून असतो, परंतु जानू त्याच्याकडे बघत देखील नाही आहे. पण आता खरं सत्य अजून उघडकीस आलेलं नसते की जानू अशी का वागते म्हणून. कारण की जानू आता पूर्णपणे विसरलेली असते की तिचा काय असा भूतकाळ होता म्हणून. कारण की जानूला पूर्णपणे काहीच पाठीमागचं आठवत नसतं. कारण की तिला ती चक्कर आल्यापासून असं काहीच कळत नसतं की तिच्यासोबत नेमकं काय घडतंय. त्याच्यामुळे जानू आता प्रचंड घाबरलेली असते. जानूला कळत देखील नसतं आणि हा जयंत पूर्ण वेड्यासारखा करत असतो. कारण की जयंत हा सारखा जानूपाशी जात असतो आणि म्हणत असतो की जानू एकदा माझ्याकडे बघ, माझ्यासोबत चल, आपण घरी जाऊया, कारण की आपल्या घरी जाऊया, आपलं घर खूप मोठं आहे, तिकडे चल. पण जानू ह्याच्यासोबत बोलतच नसते. कारण की जानू पूर्णपणे विसरूनच गेलेली असते की हा माणूस नेमका आहे तरी कोण. आणि बरं झालं एकतर, कारण की मित्रांनो एका साईडनी बरोबर झालं आणि एका साईडनी खूप मोठी चूक झाली. कारण की शेवटी या जयंतला देखील त्याची लायकी कळेल की जानू त्याला ओळखत नाही, त्याच्यामुळे ती त्याच्यासोबत राहायला येऊ शकत नाही. पण दुसरीकडे मित्रांनो सगळ्यात मोठं गोष्ट अशी घडते की हा जयंत रागाच्या भरामध्ये आता विश्वाकडे जातो आणि विश्वाला म्हणतो की तुझ्यामुळे माझ्या जानूला हे सगळं झालंय आणि या सगळ्याला जबाबदार तूच आहे. आणि विश्वाच्या बाबतीत सगळे काही गैरसमज मात्र हा जानूच्या घरी देखील करतो आणि म्हणतो की ह्याच मॅडने ह्याच विश्वाने आपल्या जानूवरती ही वेळ आणलेली आहे, त्याच्यामुळे ह्याला तर अजिबात देखील मी सोडणार नाही. पण आता तुम्ही पुढे पाहाल की हा विश्वा सगळ्यांसमोर हे जयंतचा खरा चेहरा घेऊन यायचं ठरवतो. कारण की आपल्या जानूसोबत आता जे काही घडतंय ती
सगळं काय विसरून गेली. हे कसं झालं? कारण की फक्त आणि फक्त ह्या जयंतमुळे झालं हे विश्वाला चांगलंच कळालेलं असतं. त्याच्यामुळे विश्वा ठरवतं की ह्या जयंतचं खरं सत्य मी सगळ्यांसमोर उघडकीस आणील आणि ह्याला धक्के मारून ह्या घरातून बाहेर काढेल. कारण की तुम्ही पाहचाल की हा जयंत आता चक्क लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्या घरी म्हणजेच दळवींच्या घरामध्ये असा ठाम मानून बसलेला असतो. परंतु जानूला ते अजिबात देखील आवडत नसतं. जानू त्याला प्रचंड घाबरत असते. तर आता तुम्ही पुढे पाहसाल की विश्वा आपला लक्ष्मीसमोर सगळं काय सत्य उघडकीस आणतो. परंतु मात्र सगळं काय डाव मात्र विश्वावरती पलटतो. ह्या जयंतचं सत्य तर बाहेर येतच. तर जयंतला चक्क आता लक्ष्मी धक्के मारून त्या घरातून बाहेर काढते आणि म्हणते की माझ्या मुलीला एकटीला राहू द्या. आता ज्यावेळेस ती बरी होईल, ज्यावेळेस ती तुम्हाला चांगलं ओळखेल, त्यावेळेस मात्र तुम्ही या. आता तिला त्रास देऊ नका, कारण की तिचा पूर्णपणे मानसिक छळ करण्यात आलेला आहे. आणि हे सगळं बोलल्याच्यामुळे आता जयंतला तर पूर्णपणे राग येतो. तो म्हणतो त्या विश्वाला मी सोडणार नाही. त्याच्यामुळे आता जयंत आपल्या विश्वासोबत काय करेल सांगता येत नाही. आता भले मित्रांनो एक गोष्ट कळा नाही की जानूला खरोखरच काय आठवणा का जानू हे नाटक करते जेणेकरून जयंत त्याच्यापासून लांब जाईल. आणि जर मित्रांनो जानूचं हे नाटक असेल तर ठीक आहे, पण ती जर खरंच विसरून गेली तर त्याच्यामुळे आता विश्वाच्या घरामध्ये सगळ्यात मोठा राडा झालेला असतो. कारण की बिचारा विश्वाच्या घरामध्ये सगळं सुख शांती आणि समृद्धी चालू होती, तर त्यांच्या घरामध्ये पूर्णपणे हिने वाटोळं करून टाकलं. कारण की तुम्ही पुढे पाहसाल की ज्या प्रकारे विश्वाच्या आईवरती हा हल्ला होतो हे पाहिल्याच्या नंतर तुम्हाला पण एवढा घाण धक्का बसेल की तुम्ही देखील स्वप्नात विचार केला नसेल की हे सगळं जानूमुळे होईल. आणि तरी देखील मात्र ही जानू म्हणत असते की माझं सत्य जगासमोर नको आणायला. तर याबाबत तुमचं मत काय आहे प्लीज एक कमेंट करून तुम्ही सांगा.